रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने हे सुख झाले हो साजने सुख झाले साजने साजने तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हे सुख झाले साधे वा ओंकारजी हा हे हो धनी तो हा विठ्ठल परिवार जय हो तो हा माधव परिवार हे बौद्ध सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे रे तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा हे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल परिवार तो हा विठ्ठल परिवार हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हे बाप रखुमा वा 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 देवीवर वा ओंकारजी हा तो हा विठ्ठल परवा जय हो माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण राहुरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला देव करुणी गावा आपुला देव करुणी गावा तेने विन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे हे रती बाई के दुःखाचे जनाते हे रती बाई के दुःखाचे जनाते तेने विन जीवा सुख नो तेने विन
आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे रती माई के दुःखाची जनाती हे रती माई के दुःखाची जनाती रती माई के दुःखाची जननी रती माई के दुःखाची जननी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे लावे मना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुःखाचे जनाते हे रती माई के दुःखाचे जनाते अभिमना पिसे गोविंदाचे अभिमना पिसे गोविंदाचे रती माई के दुःखाची जननी रती माई के दुःखाची जननी तुका मने एका मरणाची सरे तुका मने एका एका मरणाची सरे तुका मने एका मरणाची सरे तुका मने एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तम तीव्र कीर्ती मागे हे रती माई के दुःखाचे जनाते नाही आधी अंती अवसाने माई का दुःखाची जननी नाही आली आधी अवसाने नाही आली अवसाने विठोबा रखुमाये हरी विठोबा टाळी वाजवायची. रखुमाये. अशी हाताची घडी सोडून द्यायची हात लावल्या काढायचं आणि टाळी वाजवायचे विठोबा रखुमाये हरी विठोबा हरे 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 विठोबा रखुमाये विठोबा हरे रखुमाये. हरे हरे जय जय विठोबा हरी विठोबा रखुमाये. विठोबा वापक वाजवा तबला रखुमाये. विठोबा रखुमाये विठोबा 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 रखुमाये. ठोबा 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 आपुलात एक देव करुणिया आपुलात एक देव करुणिया आपुलात एक देव करुणी खावा. आपुलात एक देव करुणी खावा. आपुलात एक
हेरती माई के दुखाची जने हेरती माई के दुखाची जने हेरती माई के दुखाची हे नाही आदियती अवसाने हे नाही आधी वाढू नका आवाज कुठले खाई राहू दे
दुःखाची जलेबी हे रे बाई दुःखाची जलेबी विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा भजन करा विठ्ठला विठ्ठला भगवान की मामली ज्ञानेश्वर जगत गुरुकार महाराज आप अपने माता पिता की भारत माता की विठ्ठला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे हे रती मायके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसाने अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे
हे रती माई के दुःखाचे जनती नाही आधी अंती अवसानी हरी तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाचे जनती नाही आधी अंती अवसानी विठाला 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 विठाल 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 अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथ हाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार सष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंज नेत्रम सवय दबला समिठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमः गुरु प्रथम मन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपा जाणे गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावद्नी ज्योधरार्थावतारम कलंकांक देजोदिकामुद्योक्त्रम खलानी शवादा पुनोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मेकला कुसरे काहीच नेने हरी बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला से वक झालो सेवेला सेवक झालो सेविला सेवक झालो सेविला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेविला सेवक झालो सेवेला सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरणा हे तुमच्या लागलो निज चरणा अवशामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अबे सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा
हा सुख सोळा स्वर्गी नाही, आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी. हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त, जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा या जन्मामध्ये आल्यानंतर या जन्मातलं एक महत्वाचं गणित तुकोबाराय शिकवतात की एक आम्ही देव आपलासा करावा आणि त्याला जर आपलंसं केलं तर जगात कोणाच्याच पाया पडायची गरज आपल्याला लागणार नाही. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात एक देव आपलासा करा आणि त्याच्याशिवाय आपल्याला सुख नाही. अभंगाचा भावार्थ पाहण्या अगोदर थोडस प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवल. खरं तर आज आपलं गाव, मला वाटतं या गावाचं नाव रेडे, आणि रेडेवरची आपली ही वस्ती कोणती? लाकीर वस्ती. लाकीर वस्तीवरील आपल्या एक सगळ्यांचं प्रेमाचं नवे नवे या गावचे एक वैभव, स्वर्गीय सोपानदादा पांडुरंग शेंडगे दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज शेंडगे परिवारानं एवढा सुंदर सोहळा आयोजित केलाय की आई मला वाटत नाही की मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. असं वाटतं एखादा सप्ताह चालू आहे त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय, असा भास मला होतोय. का माहिती का, एका सप्ताह करता सुद्धा एवढं नियोजन करता येत नाही, एवढं नियोजन या परिवारानं केलेलं आहे. खरं तर मी धन्यवाद देईल. सोपान दादांमागं मोठा परिवार आहे, त्यामध्ये त्यांच्या पत्नी कमलाई असतील, त्याचप्रमाणे दोनही मुलं, त्यामध्ये माझे अत्यंत जिवलग, माझे अत्यंत प्राणप्रिय माझे सन्मित्र आदरणीय श्री एकनाथ दादा आहेत आणि नवनाथ दादा आहेत, ही दोनही मुलं, आणि माझी शोभा अक्का असेल आणि प्रभावती ताई. आल्यात का दोघी जणी? आल्यात ना, शोभा अक्का आणि प्रभावती ताई दोघी जणी. आणि मला वाटतं दादांमागं, सोपान दादांमागं 2 भाऊ आहेत आणि एक बहीण आहे, भानुदास दादा, दत्तात्रय दादा आणि सुनंदा ताई, अशी 3ही भावंड. आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला एकनाथ दादा गेले 5-6 महिन्यापासून या कार्यक्रमाचं रूपरेषा सांगत होते की महाराज आम्ही हे कीर्तन तुमचं पाहतोय युट्यूबला. सगळ्या लोकांना सांगितलं की कविराज महाराज आमच्या गावाला येणार आहे, ओमकारजी आमच्या गावाला येणार आहे, सगळ्यांना सांगतोय तुमची कीर्तन आम्ही युट्यूबला पाहतोय. आणि बोलता बोलता ते 5-6 महिने निघून गेले आणि त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण आज या ठिकाणी आलाय. पण तो क्षण जरी आलाय, पण तो क्षण पाहण्याकरता आज आमचे सोपान दादा आज आमच्यामध्ये नाहीये. आज त्यांना आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. पहिलं पुण्यस्मरण आज या शेंडगे परिवारानं आयोजित केलंय. मी धन्यवाद देईल कोणाला, तुम्हाला नाही. आपुल्या इता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. या युक्तीप्रमाणे मी धन्यवाद देईल. गोड असा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातले एक नामवंत नवे नवे, ज्यांच्यापासून सध्या तरी गायनाचार्यांची यादी सुरू होते, गायनाचार्यांच्या यादीमध्ये पहिलं नाव महाराष्ट्रामध्ये अग्रेसर क्रमांकानं घेतलं जातं, असे महाराष्ट्रातले एक गायनामध्ये ज्यांचं मोठं तप झालं, असे मोठे एक तपवंत, कीर्तिवंत आणि ज्ञानवंत गायनाचार्य, ज्यांचा आवाज गगनाला भिडतो. आवाज उंच आहेच आहे, पण गगनाला भिडतो. गगनाला सुद्धा जे आवाजातून गवसणी घालतात, आदरणीय महाराष्ट्रातले थोर नामवंत गायनाचार्य आदरणीय ओमकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी आदरणीय आमच्या महाराजांकरता वाजवायचे. सुंदर अत्यंत, आता तुम्ही त्यांचं गायन ऐकलं तर डोलायला लावणारं त्यांचं गायन आहे. अगदी सारे गम ते त्यांच्याकडे नाहीये, पण ते जास्त गोड म्हणतात. आणि गोड जेवढं म्हणतात, सारे गप बसा असं नाही, पण तेवढं म्हणतात तेवढं गोड म्हणतात. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे माऊली महाराज त्यांच्या समवेत आलेले, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तिकडून सुद्धा आमचे दादा आहेत, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमच्या या भागाचं वैभव, माळशिरस भागाचं
वैभव आमचे ऋषिकेशजी महाराज आहे, त्यांचे सगळे विद्यार्थी आहेत बरं का. आदरणीय ऋषिकेश महाराजांना सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं माझ्या मागं भालदार चोपदार एकच तत्व, जे दोघांचं तत्व पाळतात. आदरणीय आमच्या या भागाचं वैभव, आमच्या सोपानदादांचे अत्यंत जवळीक मित्र आहेत बरं का ते, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं हे टाळकरीत आणि दोघही जण मृदुंग आणि एक तबला आहे. आज तुम्हाला बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनाची आठवण झाली असेल. हे दोघही जण तितक्याच ताकदीनं वाजवत आहेत, दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून असणारे आमचे आदरणीय आमचे पोळ महाराज आहे, अत्यंत सुंदर वाजवतात, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. इंदापूरवरून खरं तर त्यांचं नाव आहे, पण ते पुण्याला सध्या राहतात, पुण्यावरून आज आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहे आदरणीय आमचे पोळ महाराज, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अत्यंत गोड इकडचे जे तबला वाजवत आहेत ते लांबून आलेत, नाशिकवरून आलेत बरं का आज आपला या कीर्तनाकरता. तसं ओमकार दादा बीडवरून आलेत आणि नाशिकवरून आलेत. हे कशामुळं? फक्त एकनाथ दादांचं प्रेम आहे. आणि म्हणून आदरणीय आमचे ज्ञानराजजी महाराज पापड आपण सुद्धा उपस्थित राहिलात, आपल्याला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे. सगळे व्यासपीठावर उपस्थित महाराज मंडळी असतील, आपण सुद्धा माझ्या समोर बसलेले तुम्ही संत माये बाप कृपावंत, माझा जास्त काही इकडे कोणाशी परिचय नाही, पण तुम्ही सगळे वारकरी संप्रदायातील सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कला संकुल क्रीडा क्षेत्रातील सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. शिष्टीमाला सुद्धा लय मस्त आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत महाराष्ट्रामध्ये सध्या एक नंबरला ज्यांचा चॅनल चालू आहे, आज हे आदरणीय आमचे ऋषिकेशजी दादा पाबळ, माऊली HD नावाचं चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांचा परिवार इतका मोठा आहे, जवळजवळ आता त्यांचे 5 लाख सदस्य आहे, एवढं मोठं काम आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये. ऋषिकेश दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संताच्या, वारकरी हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी वा, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. मग मला वाटतं आपल्यासारखी माणसं बरं का आई जगात नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये कशा करता जन्माला आलोय माहिती का ना? ऐका बरं का, कशा करता जन्माला आलोय. माना हलवला तरी मला कळलं तुम्ही ऐकतात. माना हलवत चालायचं म्हणजे मला तरी कळलं तुम्ही आहेत का गेलेत झोपी, बोलत चालायचं. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. आई माहिती का कशा करता आलोय आपण? भजना करता आलोय, भजना करता. शास्त्र सांगतं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला ना, बोला ना, किती वेळा? तुम्ही जरा मोठ्यानं बोलायचं. किती वेळा? जरा बोला ना. आई किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा बोला ना, तुम्ही काय करताय? लाकीर वस्ती जरा बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगता, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. महाराज म्हणले भजना करता मिळालंय, मग भजना करता वापरा. किती गोड म्हणलेत माहिती का? महाराज म्हणले दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, एनासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. अजून किती गोड? हाय आखबो, हाय आखबो, जो शाम का दर्शन किया करे, है शीश हो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख होए जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती
हीरे मोती से शोभने हाथ की है हाथ जो जब प्रभु चरण में वंदन किया करे ऐसी लागी लगन ओ मेरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाणे लगे असा भावाने असा प्रेम असावं कारण की का शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला मग देव मिळतो भावांना आणि प्रेमानं पण गवसणी घातली पाहिजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला ओ देव भावाचा भुकेला देव भुकेला हाची दुष्काळ वावा हाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा मग देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला मग भावानं आणि प्रेमानं त्याची आर्तता जोपासली पाहिजे पण काय होतंय सध्या आम्ही भजन करण्याकरता तयार आहे आमचं भजनात आर्तता सुद्धा महत्वाची आहे पण नाना आमच्याकडचं सांगतो बरं का आमच्याकडचे भजने रात रात भजनात जातात एक परातभर गुळ एकच भजण्यात संपित आहे आणि एकच गवळण म्हणते घरी येते निदान खाल्ल्या सरशी म्हणावं का नाही आमचं तसं परमार्थ नाही राहिला परमार्थ हा भावाचा असला पाहिजे भावाचा नाही कळलं असला पाहिजे आपण म्हणतो ना देव भावाचा भुकेला आणि हाचे दुष्काळ तयाला मला वाटतं आपण पवित्र आणि पावन मातीतली माणसं आहे आपण ज्या राज्यामध्ये जन्माला ना हे राज्य कोणतं राज्य आहे हे राज्य मला वाटतं कोणाची भूमी आहे मला उत्तर अपेक्षित आहे जरा बोलत चला हा आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ही भूमी कोणाची आहे? मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून बोला बोला कोणाची आहे? राजकारण्यांची बरोबर ना कोणाची जरा मोठ्यानं बोला ना कोणाची अण्णा बोला ना कोणाची राजकारण्यांची बरोबर ना कोणाची संतांची आई कोणाची भूमी आहे बोला बोला कोणाची संतांची भूमी कोणतं राज्य कोणतं कर्नाटक राज्यामध्ये आपला जन्म झाला बरोबर ना हा म्हणताय कुशाल तुम्ही महाराष्ट्र राज्य बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा बोला ना कोल्हापूर बरोबर ना सोलापूर बरं सोलापूर मध्ये जन्माला आलात यात काय नवल ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका माळशिरस तुमच्यापेक्षा हे छान बोलतात तरी म्हणलं सरकार 1,500 रुपये का देतं यांना हा असू द्या कोणता तालुका तुमचा बोला बोला कोणता तालुका माळशिरस मला आवडतो तुमचा माळशिरस तालुका का माहिती का सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायीवारी करणारा तालुका मोठ्यानं बोला माळशिरस कीर्तनाची आवड असणारा तालुका माळशिरस भजनाची मोठी परंपरा जोपासणारा तालुका माळशिरस ऊसाचं चांगलं उत्पादन घेणारा तालुका माळशिरस पांडुरंगाची सेवा करणारा तालुका माळशिरस आई वडिलाची सेवा करणारा तालुका माळशिरस सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका माळशिरस नाही पलीक हा असू द्या सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात मग जगणं गोड करा किती गोड करा अरे महाराज म्हणले जगणं इतकं गोड असावं मानवी जन्मातलं जगण्याची आस आमची इतकी गोड असावी की तुकोबाराय म्हणले जगण्याला जर आलात तर तुका म्हणणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाचे एक देखलिया हे जन्माचं गणित आहे पण आम्हाला हेच अज्ञान आमच्या जवळ राहिले एक दिवस पुण्यावरून आपलं नाशिकला चाललो होतो म्हणजे आमच्या गावाकडे चाललो अण्णा बरं का गावाकडे चाललो होतो आणि गावाकडे जात असताना
जो माझ्या शेजारी बसला होता ना ओंकार जो व्यक्ती होता ना तो गावाकडचा होता आणि मी तिकीट काढलं एसटीचं जे तिकीट होतं. आता तुम्हाला वाटतं काहीतरी अर्ध तिकीट आहे बरोबर ना, तुम्हाला एसटी करता काहीतरी अर्ध आहे, तुम्हाला जरी अर्ध आहे पण आम्हाला अजून बोला ना फुलच आहे. आणि ते फुल तिकीट आम्ही काढल्यानंतर मी तिकीट काढल्यानंतर माझ्या शेजारच्यानं सुद्धा तिकीट काढलं. त्यानं एक नाही काढलं 2 तिकीट काढली. म्हणलं असं काय केलं तुम्ही, तर एकच आहे, दुसरं तिकीट कोणाचं, मागं कोणी बसलंय का, बसला असेल तर मी उठतो मी मागं जातो. तो म्हणला नाही महाराज मी एकटाच आहे. म्हणलं मग 2 तिकीट का काढली. तो म्हणला एक हरवलं तर एक आपलं नाही म्हणून असू द्यावं. मग म्हणलं एक हरवलं तर एक आहे, पण समजा दोन्ही पण हरवली तर. तो म्हणला दोन्ही हरवली तर खिशात महिन्याचा पास आहे. तुम्हाला नाही कळालं काय ना, आता कळलं काय ना, घरी गेल्यानंतर कळाला. आणि मग महाराज आपल्या जवळ इतकं अज्ञान आहे काय काय गोष्टीचं. महाराज म्हणले देवानं हा नरदेह भजना करता दिलाय, हा इतका दुर्लभ आहे. हे नरदेह हा दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आत्मा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 वासुदेव. मग म्हणलं पाहिजे का, परत पस्ताव नको, कळू येईल अंतकाळी आणि प्राण प्रयाणाची वेळ. मग आता तरी जागवा, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. मग काय करा, जागवा. आणि जागवणं काय करा माहिती का ना, बरं का, देवाला जोपासण्याची अर्थता ठेवा. बरीच लोक म्हणतात आम्ही एवढं त्याचं भजन करतो, पण देव काय अजून आम्हाला मिळाला, बोला ना, देव काय आम्हाला मिळाला. देव मिळालंय कसा आहे आजी ऐक बरं का. हल्लीच्या काळात देव मिळत नाही का, देव मिळत नाही सांगू का. हल्लीच्या काळामध्ये बरं का कपडे झाले छोटे, बरं का कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार. अरे अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार. माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार. आणि भक्ती झाली आहे स्वार्थी, तो देव कुठून येणार, तो देव कुठून येणार. साहजिकच गोष्ट आहे. हा वाजवायची तर जोरात वाजवायची, उगा जीव आल्या नाही वाजवायची. हा महाराज म्हणले मग देव भावानं प्रेमानं मिळतो ना, आम्ही त्याला शोधलं पाहिजे. एक भावगीत तुमचं पाठे कदाचित म्हणताल तुम्ही माझ्या बरोबर अण्णा बरं का. कोणतं भावगीत. देवा अशा न पावाय, देवा अशा न पावायचा नाही र, देव बाजाराचा भाजीपाला नाही र. हे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा अशा न पावायचा नाही र, देव बाजाराचा भाजीपाला नाही र. मग अजून म्हटलेत ना, हे दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी माहिती मला तुमचं. चोराचं बेव, देव अशा न पावायचा नाही र, देव बाजाराचा भाजीपाला नाही र. आणि मग महाराज म्हणले देव मिळतो भावानं प्रेमानं. अजून काय म्हणले माहिती का, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. आपलं ते जगाला प्रेम पावे, कधीतरी प्रेमानं भावानं जगा. का माहिती का, अरे ऐसी हो जाएगी तेरी
हालत काम नाएगी तेरे दौलत है मौत जब तुझको आवाज देगे घर से बाहर निकलना पड़ेगा और जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बताना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी है घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐसा है। मौत जब तुझको आवाज जिंदगी एक किराए का घर है। वाह एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी के किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा पडेगा मग जायचंय तर मग काय करावं आम्ही जन्माला आलो तर जन्माचं सार्थक करावं आणि मग जन्माचं जर सार्थक करायचंय तर कशाच्या माध्यमातून इकडे लक्ष द्या मानवी जन्मामध्ये आलोत तर देव जोपासण्याचं सार्थक आम्ही जोपासलं पाहिजे लक्ष देऊन जर ऐकलं तर लक्ष विचलित जर नसेल तर ऐकता येणार नाही आमचं चित्त असलं पाहिजे मग चित्त कसं असलं पाहिजे जगाच्या मालकाजवळ मिळण्याचं चित्त आमचं असलं पाहिजे कायमे उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण आयसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ही चित्ताची आस आमची असली पाहिजे तुकोबाराय दोन आस सांगतात बरं का नाना कोणत्या आस जरा तुम्ही बोला तुकोबाराय दोन आस सांगतात कोणत्या कोणत्या एक प्रापंचिक आस सांगतात आणि दुसरी कोणती सांगतात बोला कोणती सांगतात प्रापंचिक आस आणि दुसरी सांगितली कोणती आस मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे तुम्ही जरा जाणकार वाटताय जरा बोला हा बोला 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 त्यांच्याकडे नका बघू तुम्हाला विचारलंय प्रापंचिक आस आणि संसारिक आस दोघांची आस तुकोबाराने सांगितली लावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हावं संसारी संसारिकाला वाटतं मला तर सुख असावंच असावं पण माझ्या मागं जे त्यांना सुख सुद्धा सुख असावं पण एवढं मिळवत असताना आम्ही अर्थता विसरून गेले मग आम्हाला जर भिको कमी आम्हाला जर सुखाचीच आस मिळवायची तर एक काम करा आम्ही आमचा जगातला महत्वाचा देव मिळवला पाहिजे आज मी ज्या कारणाकरता आलोय ना ते कारण थोडा माहिती ते कारण महत्वाचं आहे आज आमचे सोपन दादा आज आमच्यातून निघून गेलेत आज 1 वर्ष झाला की बरोबर ना आज त्यांच्याबद्दल बोलत असताना आई बरं का त्यांच्याबद्दल बोलत असताना मी शब्द लिहिले त्यांच्याबद्दल मला येता 2 शब्द लिहिले त्यांच्याबद्दल किती मोठे आहात तुमच्या इतकं दादा मोठं कोणी नाही मला वाटतं तुम्ही काय म्हणायचे दादांना काय म्हणायचे दादाच म्हणायचे दादांबद्दल मी शब्द लिहिलेत येता त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते दादा या किविल वाण्या 4ही बाळांची द्या बाबा दादा तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते हो ज्याला बाप नाही त्यालाच कळते असं म्हटलं गेलंय बाबा बेटा गुंडा हो या अगर मवाली अरे बाप तो अपने आंचल में छुपा लेता है अरे बाप तो भिकारी हो या होत बायत बाप तो बाप होता है बापा इतका अंतकरण जगात मोठं कोणाचं नाही बाप जर बोलायला गेलं तर आज माझ्या 2ही बहिणी कीर्तनात आल्यात अके माझी शोभा अक्का प्रभावती ताई दोघी जणी बसल्यात माझ्या कीर्तनात अके तुम्हाला जर दोघींना जर विचारलं माहेर कुठपर्यंत मला वाटतं त्यांनाच नाही माझ्या कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला जर विचारलं माहेर कुठपर्यंत तर प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी येईल प्रत्येक जण सांगल माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आहे तोपर्यंत माझं माहेर बापाचं महत्व लय मोठं असतं एखादी लेक जर माहेराला आली ना तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती पण हा भ्रम चुकीचा आहे
हे कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकायला लावणारा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही. आके बाप जर सांगायला गेलं तर तुम्ही सगळ्या रडत आला. आता किती मोठा बाप आहे. कधीच रडत नाही बाप आपला, पण त्या दिवशी रडतो ज्या दिवशी आपलं लग्न झालं आणि दुसऱ्याच्या ताब्यात दिलं ना आपल्या बापानं आपल्याला, त्या दिवशी ढाई मोकलून तुमच्या गळ्यात पडून रडला बाप. अरे बापाचं वर्णन कोणी सांगत नाही, पण मी बोलून जाईल. आई बाप इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. बापा इतकं मोठं कोणी नाही. किती मोठा आहे. अरे स्वतःच्या अंगावर फाटकी कपडे घातले आमच्या बापानं, पण आम्हाला कधीच त्यानं फाटकी कपडे घालू दिली नाही. त्याचं नाव आहे बाप. जगात बाप इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. ओमकारजी मला वाटतं आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये एक चमचा तेल घ्यायला तो भीत होता, पण आपल्या पोराचं आपल्या पुरीचं लग्न झालं त्या दिवशी त्या कढईमध्ये त्या बापानं तेलाचे डबे खाली केले. तो बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही. बापाचं इतकं मोठं वर्णन आहे. किती मोठा बाप आहे. बाप इतका मोठा आहे ना आके, मला वाटतं बाप जीवनात इतका मोठा आहे, त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच शब्द आहे, हे माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेनं पुसताना उरी हो नका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेले. हे उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं सोतया, मला कसं सोतया, कुणी बाबा म्हणताना उरी हो नका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना जगात बाप इतका मोठा आहे. म्हणूनच तुकोबाराय शब्द लिहितात, हे बाप करी जोडी लेकराचे वाडे, बाप करी जोडी लेकराचे वाडे. बाप करी जोडी लेकराचे ओढे, जोडी लेकराचे ओढे. किती मोठा बाप आहे. विको कमी थोडस. इतका मोठा बाप आहे नाही. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. आई उचलून घेताना कुठे घ्यायची आपल्याला, कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का महाराज आणि बाप खांद्यावर का? आई कडेवर घेते. याचं उत्तर असं आहे की आई आपल्या मुलाला समरेषेमध्ये घेते. जे माझ्या डोळ्याला जे दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप काय करतो, बोला बाप खांद्यावर घेतो. म्हणूनच किती मोठा आहे बाप. आपुली कुरवाडी एकाएकी केला मिराजीचा दंड, एकाएकी केला. एकदा टाळी वाजवा. जगात सगळ्यात जर कोण असेल तर मोठा बाप आहे. पण मला वाटतं कधीतरी ना अशी चांगली मुलं सांगावी. आज मला एकनाथ दादा, आमचे नवनाथ दादा, बरोबर ना, दोघही जण आहे. एकनाथ दादा, नवनाथ दादा, मला तुमच्यामध्ये ना श्रावण दादांची, श्रावण बाळाची कथा आठवली. का माहिती का? मला वाटतं
जगतामध्ये बापाचं वर्णन कोणी पण सांगतं, आईचं वर्णन कोणी बी सांगतं. सध्या तर आई आणि बाप सरासरी कीर्तनामध्ये आहेच, पण मला वाटतं चांगला मुलगा कीर्तनामध्ये सांगावा. श्रावणबाळ होते. श्रावणबाळ आपल्या आई वडिलाचा आठ्ठ पुरवण्याकरता त्यांनी आई वडिलाची एक तीर्थयात्रा करण्याचं ठरवलं. तुम्हाला माहिती आहे, अगदी आई वडिलाला कशात घेऊन निघाला होता तो? बोला ना, कशात घेऊन निघाला होता? नाना बोला. कावड करून निघाला होता. नाना त्याच्यातला एक प्रसंग मला बारकाने सांगायचा आज कीर्तनामध्ये. श्रावण बाळाजवळ आईनं आणि बाबांनी सांगावं, ए श्रावणा ऐक ना, तहान लागली रे, तहान, हे आम्हाला थांबव इथं आणि आम्हाला पाणी प्यायचंय. श्रावण बाळानं कावड खाली ठेवली आणि जे कमंडलू होतं ते कमंडलू घेऊन पाणी आणण्याकरता निघाला. पाणी आणण्याकरता एका नदी किनारी गेला आणि त्याच नदी किनारी आपल्याला पुत्र व्हावा याकरता एक राजा शिकारी करता बसला होता. कशा करता? सावज आणण्याकरता त्या नदी किनारी बसला होता. त्या राजाचं नाव होतं दशरथ राजा. दशरथ राजा तिथे बसले होते आणि श्रावणानं पाण्यात ते कमंडलू बुडबुड आवाज झाला. जसा आवाज झाला दशरथ राजाला वाटलं काहीतरी शिकारी झाले, हरिण आलंय, सावज आलंय, म्हणून असा बाण ओढला आणि तो बाण श्रावण बाळांच्या छातीत जाऊन बसला. जसा बाण श्रावण बाळांच्या छातीत जाऊन बसला, आई ग असा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर दशरथ राजांना कळालं की आपण एका प्राण्याची नाही, एका मनुष्याला हा बाण लागलाय. म्हणून झाडावरून खाली उडी टाकली आणि श्रावण बाळापाशी पळत आले. तुला बाण लागलाय. श्रावणाला मांडीवर घेतलं आणि श्रावणाला बोलायला लागले, मला माफ कर, मी हरिण म्हणून हा बाण सोडला, पण तो बाण तुला चुकून लागला, मला माफ कर. श्रावण बाळानं सांगावं, तुम्ही कोण आहेत? मला तुमचा परिचय काय माहिती नाही. पण त्यावेळेस दशरथ राजानं परिचय करून सांगितला, मी दशरथ राजा, अयोध्या नगरीचा राजा, मी दशरथ राजा, मला पुत्र व्हावा याकरता पुत्रकामिष्टी यज्ञाकरता मी या ठिकाणी सावज आणण्याकरता आलो होतो, पण चुकून बाण तो तुला लागला. त्यावेळेस असा परिचय ऐकला श्रावण बाळ म्हणले, आज तुम्ही एका पुत्रापायी 3 जणांची हत्या केली आहे. राजा म्हणले, कोणाची 3 जणांची कोणाची? ते म्हणले, माझी तर आता मित्र जगणार नाही हे मात्र आता सिद्धच झालंय, पण माझ्या निधनाची बातमी जर माझ्या आई वडिलाला कळाली, ते श्रावण राहिला नाही हे शब्द ऐकताच ते मरून जातील. असं ऐकल्यानंतर दशरथ राजाला धक्का बसला आणि दशरथ राजा सांगायला लागला की हे कसं? त्यावेळेस ती म्हटले, फक्त आता एक काम कर, एवढं माझ्या आईवडिलाजवळ एवढं पाणी नेऊन द्या. पाणी नेऊन दिलं आणि त्यावेळेस दशरथ राजानं सगळं काही सांगितलं आणि सांगितल्यानंतर आपल्या आईवडिलानं, श्रावण बाळाच्या आईवडिलानं आपला प्राण सोडून द्यावा. त्यावेळेस दशरथ राजाला कळालं की आईवडील तर नक्कीच असतात, पण आईवडिलापेक्षाही आईवडिलाची सेवा करणारे जगात महानच असतात आणि आईवडिलाची सेवा ही करावी. का करावी? आई वडील एकदा की आपल्या जन्मात असतील, मला वाटतं कुठं जायची गरज नाही. बरीच लोक पंढरपूरला जातात, पण घरात आई वडिलाची सेवा करत नाही. कशाला पंढरपूर लागतंय? मला वाटतं आई वडिलाची सेवा केली, आई जर रखमाई शोधले आणि वडिला जर विठोबा शोधले, तर नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, कुठंच जायची गरज नाही. का? माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे. आणखीन मोकळं बोलू का? सकळ तीर्थाची अधुरे आणि जे का माता पितले. महाराज म्हणले कुठंच जायची गरज नाही. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. देवाची स्वरूपे मग माझं तर म्हणणं आहे, आपल्याला कुठं जायची गरज नाही. एक जुनी म्हणे बघा नाना, तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळच आहे.
पण काय होतं सध्या आम्ही सुद्धा मायबाप सांगत असताना लोकाची नाही, मला वाटतं माझा पण माझी आई सुद्धा सांगितली पाहिजे. लोकाची कुठपर्यंत सांगू, लोकाचं सांगण्या अगोदर मी माझं सांगावं. आणि माझं सांगत असताना मी असं बोलेल की काय सांगावं. मला वाटतं आता तुम्ही कार्यक्रमाला तर लय फोन केले, एकनाथ दादा तुमचं नाही सांगत, नवनाथ दादा तुमचं नाही सांगत बरं का. कार्यक्रमाला तर लोक लय फोन करतात, चला महाराज चला चालू करायचंय. पण हे कुठपर्यंत ओंकार दादा फक्त बोला ना, आता तुम्हीच बोला एकदा, फक्त कार्यक्रम संपोसतो. एकदा की कार्यक्रम संपला ना पप्पा, कार्यक्रम संपला आणि महाराज रोडला लागले गाडीत बसल्यानंतर. महाराज कान त्या पुलावून खाली उतरलेत का कान त्या नळीत घुसलेत, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू, माझी गाडी घरी जावंच तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत, यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. आणि आपणच बामटी लोक आहे. आपण आपल्या आईला म्हणतो तुला काय कळतं, तू गप्प बस म्हणतो ना. बोला ना जरा, बोला ना तुम्ही. आज खरं बोलण्याची वेळ आहे, तुम्ही बोलूनच टाका. आपली पोरं म्हणतात का आपल्याला, ए आई तुला काय कळतं, तू बोला ना जरा मोठ्यानं बोला ना, तुला काय कळतं, तू गप्प बस म्हणतात ना पोरं. मी कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी, आता बोला ना जरा मोठ्यानं बोला ना, मिरचीची पावडर नक्कीच भरवली असते. अरे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही, बापा इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच कबीरदास लिहितात ना, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, बाबा सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, ओहो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, वाह ओंकार जी, हे बाबा सबसे बड़ी है माँ, सबसे सबसे बड़ी है माँ. सबसे सबसे बड़ी हे माँ, वा एकदा टाळी वाजवा. जन्मामध्ये आलोत ना तर जन्माचं हे गणेश सार्थ गेला बा. अरे कुठं जायची गरज नाही, आई पाठीशी असावी. आई माझं वय 26 आहे बरं का, पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या झाल्या 27. हा पाहता काय, खरंच 27 वाऱ्या झाल्यात. माझं वय किती आहे 26, पण माझ्या वाऱ्या किती झाल्यात पंढरपूरच्या 27 वाऱ्या झाल्यात आषाढीच्या. तुम्ही म्हणता ना कस काय, माझ्या आईनं मी पोटात होतो का त्या वर्षी एक वारी करून टाकली. म्हणजे मी जे बोलतो नाही माझं काही नाही, माझ्या आईचे पुण्य आहे म्हणून इथपर्यंत आहे. आईची पुण्य असली पाहिजे, वडिलांची पुण्य असली पाहिजे, आणि त्यांचा जर जन्मात आशीर्वाद असेल ना, स्वयंभू पांडुरंगाच्या सुद्धा तुम्हाला पाया पडायची गरज लागणार नाही. आज आमच्या शेंडगे परिवाराकडून हे शिकावं. माझ्या दोनही बहिणी, माझे नवनाथ दादा आणि एकनाथ दादा, कष्टानं या मुलांना उभं केलं. नवनाथ दादांचा चांगला व्यवसाय आणि माझ्या एकनाथ दादाचं सुद्धा पुण्यामध्ये चांगल्या कंपनीत, महाराज टाटा कंपनीत त्यांचं इंजिनियर आहेत, ते चांगलं नाव आहे.
पण एवढं असताना आपल्या आई वडिलाच्या उपकाराला विसरले नाही. आज आपल्या वडिलांची सेवा करण्याकरता ही पोरं रुजू झाली. हे असे असलं पाहिजे का? याला बीज शुद्ध असावं लागलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणे. आणि हे जर असेल तर महाराज म्हणले कोणत्या देवाच्या तुम्हाला पाया पडायची गरज लागणार नाही. पण आता तुमच्या जीवनातला जरी बाप निघून गेलाय, पण अजून एक बाप आहे बरं का. पंढरपूरला जावं, आपला विठोबा रूपी आपला बाप आहे. आता वारीला जायचे आपल्याला. वारीचं सुद्धा लय महत्व आहे. आता ज्ञानोबा राहायचं, तुकोबा राहायचं. खरं तर आता प्रस्थान होईल 20 तारखेला. किती आनंद आहे वारीमध्ये. अरे इतका मोठा संपदा सोहळा येतो. किती मोठा आहे माहिती का? ओंकारजींना विचारा किती मोठा आहे. महाराज तो संपदा सोहळा आहे ना, इतका मोठा आहे. संपदा सहला नवळे मनाला, संपदा सहला नवळे मनाला, नवणे मनाला संपदा सहला नवणे मनाला संपदा सहला नवळे मनाला, लागला टकला लागला टकला पंढरीचा, हे लागला लागला टकला जय हो. पंढरीचा पंढरीचा. जावे पंढरीसी हवरे वरासी, जावे पंढरीसी हवरे वरासी. मग महाराज म्हणले एकदा वाजवा, एकदा टाळी वाजवा. मग जगतामध्ये ते आलात ना तर जावं पंढरपूरला. तुमच्यापैकी पंढरपूरला आळंदीला किती जण गेले जरा हात वर करा बरं. वारीत गेलेत किंवा पंढरपूरला गेलेत ते पण हात वर करा बरं. हात वर करा. खरं खरं बोलायचं, खरं खरं बोलायचं. पंढरपूरला आळंदीला किती जण गेले जरा हात वर करा. प्रामाणिकपणा करायचा, खोटं बोलायचं नाही. एवढेच गेले. हा हा बरं. जेवढे गेलेत करा 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 खाली करा. जेवढे गेलेत तेवढ्यांना धन्यवाद. पण जेवढे गेले नाहीत तेवढ्यांनी लवकर टेम्पो भरा आणि पंढरपूरला जा. का नाहीतर असं होईल शेवटी तुमचं जन्माला आला आणि पुढं तुम्ही तुमचंच बोला. जन्माला आलात तर पंढरपूरला जा. आता काय करायचंय? चला हो हे चला चला हे चला हो सलाम चला हो सलाम चला हो पंढरी जाऊ पंढरी जाऊ पंढरी जाऊ जाऊ जीवाच्या वाचा जीवाच्या जीवाच्या जीवन का पाहू जीवाच्या जीवन का पाहू जीवाच्या जीवन का पाहू जीवाचा जीवन हे संत महंत होतील वे
आलो तर एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. का माहिती का? त्याचं वर्णन एका संतांनी लिहिलंय. वारी वारी जन्म मरणाते आणि हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करते आणि माणसानं ते केलंच पाहिजे. आई वडिलाची तर वारी माणसाच्या जन्मात असलीच पाहिजे, पण आई वडिला बरोबर पांडुरंगाची सेवा सुद्धा आमच्या जन्मात असलीच पाहिजे. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखल्या, हे जन्माचं सार्थक आहे. पण अण्णा हे सार्थक करण्याकरता हाच एक देव आपला करावा लागल. पण एक देव आपला करण्याकरता तूच आहे, तू जपाशी परी तू जागा चुकलाशी. आमच्या जवळ आहे प्रॉब्लेम, आपल्यात आहे, पण प्रॉब्लेम आपण जगात काढतोय. एक काय झालं, एक सदग्रस्त एका डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगायला लागला, डॉक्टर साहेब 3 महिने झाले माझ्या लग्नाला, पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला येईना. डॉक्टर म्हणले कॅपिटल थंब रूल असा आहे, काना स्टेटस्कॉपी घालतात आणि स्टेटस्कॉपीच्या माध्यमातून ब्लड प्रेशर असेल, शुगर लेवल असतील, या गोष्टी इथं दवाखान्यात सांगता येऊ शकतात. पण आता तू इथं आणि तुझी बायको घरी, मी कसं सांगणार की बायकोला किती फुटावून ऐकायला येत आहे आणि किती फुटावून येत नाही? तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटावून ऐकायला येत आहे आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचा. नाही कळालं तुम्हाला? एवढं लक्षात येईल. ते घरी गेलं, बायकोला हाक मारली 50 फुटावून, हाक ऐकलं का? काय केली भाजी? विकू नव्हता त्या काळात, आत्ता आला विकू. हा, काय केली भाजी? आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत नाही. पाहते काय आजी, यानं 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं, 30 फुटावर आलं आणि पुन्हा हाक मारली, अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून पुन्हा नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 30 फुटावून ऐकायला येत नाही, 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं, अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून उत्तरच आलं नाही. याला राग आला, किचनच्या दरवाजात गेलं, अगं ऐकलं का? काय केली भाजी? आतून उत्तर आलं नाही. याला राग आला, तड 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 पावलं उचलत गेलं, बायकोपाशी गेलं, रबकण हात उचलला, अजून मारला नव्हता, रबकण हात उचलला आणि रबकण हात उचलल्यावर बायकोला हळूच मारल्यावर तिकडून लगेच अनादि निर्गुण असू द्या प्रगटली भवानी. ती म्हणली काय झालं? हा म्हणला तुला 5 वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला बरं का आता, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. हा, प्रॉब्लेम कोणात होता? नाना जरा मोठ्यानं बोला. प्रॉब्लेम कोणात होता? अहो तेच बहिर होतं आणि प्रॉब्लेम कोणात काढते? त्या बिचारा बायकोत. त्यांना काय सतत तुमचं सुद्धा तेच आहे. महाराज देव लांब नाही, देव जवळ आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. मग देव आहे ना, मग महाराज देव शोधण्याची गरज आहे, पण त्याला आपलंच सुद्धा करण्याची गरज आहे. तुकाराम महाराज तेच आज आपल्याला शिकवतात. अभंगाचं पहिलं चरण. आपुलात एक देव करून घ्यावा, आपुलात एक बाबा देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक करून घ्यावा. आपुलात एक देव करून घ्यावा,
देवाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणले आपुला तो एक एक देव करावा. मग तुम्हाला जर विचारला ना इकडे बघा ना बरं का, तुम्हाला सगळ्यांना जर विचारलं जगात देव किती किती सांगताल तुम्ही? नाही यांना विचारतो ना, जगात देव विचारलं किती सांगताल तुम्ही? संख्या विचारली देवांची. आई किती देव आहे ग? मोठ्यानं बोल ना. किती देव आहे? आईचे बोल की किती देव आहे? 33 कोटी का एक देव आहे? किती आहे? देव 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 किती आहे? ऐकूची आहे ना, बरं असू द्या. हा 33 कोटी देव तुम्ही सांगताल ना बरोबर ना अण्णा, बरोबर का? 33 कोटी देव सांगताल. पण सांगू का, 33 कोटी देव नाही बरं का, 33 कोटी प्रकार आहे. हा एक प्रकार आहे. 33च देव आहे, पण 33 देवांना चालवणारा एकच देव आहे. तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. एक देव एक, पण त्या देवाची संगत आम्ही करावी. आमच्या आई वडिलांच्या माध्यमातून त्या देवाची संगत करावी आणि ती संगत करावी. आता वारी आली, वारीचा एक प्रसंग सांगतो, कसा देव तुमचा सांभाळ करतो आणि थांबतो. मध्यंतरी कोरोनाच्या काळात वारीला जायला वारकऱ्याला बोला ना मध्यंतरी कोरोनाच्या काळात पप्पा वारीला जायला वारकऱ्याला परवानगी नव्हती. कोरोनाच्या काळात वारकऱ्याला अडवलं जायचं. त्या काळात ओमकारची एक व्हिडिओ व्हायरल झालता. एक वारकरी कोणाच्या पाया पडला होता? कोणाच्या पाया पडला होता? पोरं जरा बोला. कोणाच्या पाया पडला होता? पोलिसांच्या पाया पडला होता. आणि पोलिसांच्या पाया पडून त्या पोलिसांतच त्यानं विठोबा पाहिला आणि माग फिरला होता. हे सगळ्यांनी तुम्ही पाहिलं डोळे भरून. आणि महाराज त्या काळात वारकऱ्याला पंढरपूरला जायला परवानगी नव्हती. एक वारकरी भजन करत करत निघाले आणि त्या काळातले मुख्यमंत्री मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब होते, बरोबर ना? त्यांनी ते 50% क्षमतेनं चालू केलं होतं. एक काकडा करीत वारकरी निघाला. काकडा किती गोड, हे वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती, माझे रंगाची विनंती, कर जोडितो हे काळी, कर जोडितो कथे काळी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटेवरी देवोनिया, करकटेवरी देवोनिया, हे उठा पांडुरंगा प्रभात समयोपादला, हे वैष्णवाचा मेळा करुणा पारी दाटला, वैष्णवाचा मेळा करुणा पारी दाटला, हे जग जोगे जग जोगे जग जग बोलते, जग जोगे जग जोगे जग जग बोलते, जागता जगदेवा हे राका काही बाबा बाबा बाबा, हे जग जोगे जग जोगे जग जग बोलते, जग जोगे जग जोगे जग जग बोलती बोल. आणि मग ते काकडा करत निघाले. आणि काकड्यात एवढी ताकद आहे काकड्यात बर का, ज्यानं जीवनात काकडा केला त्याला कोणाच्याच पाय वाकडं व्हायची गरज नाही, फक्त काकडा वाचला पाहिजे. कारण की का, काकड्यात जन्माचे नियम आहे. जन्माला आलोत तर जन्माची काही तत्व आहे. अरे ते मदाला सणा त्याचं ते प्रकरण जर वाचलं, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बंद, हे कोणाला शिकवतात? पाळण्यातल्या बाळाला. बाळा हा देह नाश काय कुच काय याच्या नादी लागू नको, पार मारताला लाग, असं माता शिकवते. कोण? मादालसा माता. कोणती माता? मादालसा माता. आत्ताची माता पोरग रडायला लागलं का त्याला देवती मोबाईल लावून, जॉनी जॉनी यस पापा, असू द्या असू द्या, हा हा हा, हे जुना काळ होता. हा जुना काळ होता, आता नाही. आणि मग ते पर्यंदे मादालसा सोहम जो जो रे बाळा, असं काकडा गात निघाले. आणि काकड्यातलं वर्णनच गोड आहे. तुकोबार आहे भजन का चालू, ते जसं तुकोबारायचं भजन तसं वारकरी ते भजन करत करत निघाले. माझ्या मागं म्हणणार तुम्ही सगळे? म्हणणार का? आता कीर्तन संपलंय, एक 5 मिनिटं राहिले, फक्त माझ्या मागं म्हणायचं. म्हणणार का? म्हणणार का सगळे? म्हणणार का ना?
म्हणणार. चला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. राम कृष्ण वा वा हा बरोबर आहे. ए रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. म्हणा ना मोठ्यानं म्हणा ना. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. क्या बात है वाह. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. क्या बात है वाह. ए जानो बाराया माझा तुको बाराया, ए जानो बाराया माझा तुको बाराया. एकदा टाळी वाजव तुमच्या करता. टाळी टाळी वाजव ना जोरात जोरात जोरात. हा लय गोड म्हणला. मी धन्यवाद देईल तुम्हाला. विकू कमी धन्यवाद का देईल. तुम्ही सुद्धा गोड म्हणला. पण आता निष्ठ काय करू नका. इथं कीर्तनात आल्यानंतर नका म्हणू. खरं खरं बोलायचं तुम्ही महिला मंडळी. खरं खरं आज तुम्ही सगळ्यांनी खरं खरं बोलायचं. तुम्ही आता इथं म्हटलात भजन केलं का नाही. अशा माना हलवाना झोपल्या का काय. हा तुम्ही भजन केलं. खरं खरं बोलायचं. आता तुम्ही इथं भजन केलं. तुम्ही घरामध्ये काम करता का नाही. करता का नाही. करताय काम करताय. खरं खरं करताय. शेतामध्ये काम करताय. पांडुरंगाची शपथ आहे खरं खरं बोलायचं. घरामध्ये काम करत असताना शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता. शपथ आहे पांडुरंगाची. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणल्यात त्या. धन्य माता पिता तयाची असू द्या. हा भजन असावं. आणि ते वारकरी बाबा भजन करत करत निघाले. ऐका पावसाचं वातावरण झालं होतं आणि पावसाच्या वातावरणामध्ये वारकरी बाबा भजन करत करत चालले. पण मी असं ऐकलंय एक प्रमाणे तुकोबारायांचं, जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी, हा नियम आहे. आणि मग आहे ना बरं का ते वारकरी बाबा आहे ना त्यांना भूक लागली. भूक. आणि त्या काळात 50% क्षमतेनं हॉटेल चालू झाली होती. बरं का हॉटेल चालू झाली होती. आणि हॉटेलमध्ये इकडे लक्ष द्या. हॉटेलमध्ये एका हॉटेल मालकानं पहिल्याच घाण्याची कडक कडक जिलाबी काढण्याकरता सुरुवात केली. वारकऱ्याला भूक लागली आणि वारकरी देवाजवळ मागत होते. हे देवा भूक लागली रे, काहीतरी खायला मिळालं तर फार बरं होईल. आणि मागत असताना त्या गावामध्ये प्रवेश करावा. आणि नेमकं त्याच हॉटेल मालकानं जिलाबी काढायला सुरुवात केली होती. जसं जिलाबी काढायला सुरुवात केली त्याच गावामध्ये वारकरी बाबा शिरले. आणि वारकरी बाबाला हॉटेल मालकानं पाहिलं. वारकरी बाबा इकडे या, पहिल्याच गाण्याची जिलाबी चालली, एवढी जिलाबी तुम्ही खावी अशी आमची इच्छा आहे. आणि वारकरी बाबाला एका पात्रामध्ये जिलाबी दिली. वारकऱ्यानं ती खाल्ली. भगवंताकडे बघितलं. ए पांडुरंगा माय बापा आता मागितलं र तुझ्याकडं आणि लगेच दिलं. तुझ्यासारखा उदार या जगात कोणी नाही. तोच एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. आणि मग देवाजवळ मागितलं आणि लगेच मिळालं. देवाला धन्यवाद दिले आणि जिलाबी खाल्ली. आणि हॉटेलच्या पायऱ्या उतरत असताना हॉटेल मालकाला आशीर्वाद दिला. अशीच वारकऱ्याची सेवा करत चल. वारकऱ्याची जर सेवा केली, संताची जर सेवा केली, संताची कृपा जर झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली. आणि संताची कृपा झाल्यानंतर बरंच काही घडतं. आणि मग हॉटेल मालकाला आशीर्वाद दिला. आणि हॉटेलच्या पायऱ्या उतरत असताना समोरून एक हॉटेल होतं. समोरच्या हॉटेल मालकानं पाहिलं यानं जर जिलाबी चारली समोरच्यानं तर आपल्याकडं दूध आहे, आपण ते वारकऱ्याला पाजलं पाहिजे. त्याने बोलवलं, वारकरी बाबा इकडे या. वारकरी बाबा आले. एवढं दूध प्या आणि मग पुढं जा. वारकरी म्हणले, भगवंता पांडुरंगा अरे एक मागितलं रा तुझ्याकडं, द्यायला लागला तर तुझ्याकडं माप नाही. दूधही मिळालं, जिलाबी तर मिळाली, दूधही मिळालं. हॉटेल मालकाजवळ गेले, दूध पिले. आणि मग काकड्या करता पुन्हा सुरुवात झाली. वचन हा रामकृष्ण हरी. हा दुसरी मालिका. सदा नाम घोष करू हरी कथा
असे काकड्यातले अभंग चालू केले आणि भजनामध्ये तल्लीन झाले. पण खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. आता वारकरी बाबा भजनात इतके दंग झाले होते, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे या सुख देईल वेसावारे, नाचत नाचत निघाले. आणि एका खड्ड्यामध्ये वारकरी बाबाचा पाय गेला. शेजारून नवीन लग्न झालेलं, परवा तेरवा लग्न झालेलं जोडपं चाललेलं होतं आणि नेमकी वारकरी बाबाचा पाय खड्ड्यात गेला. खड्ड्यातलं पाणी वर उडालं. शेजारून नेमकं बायको चालली होती. त्या लग्न झालेलं जे जोडपं होतं ना, त्याची बायको चालली होती. बायकोच्या अंगावर 15,000चा शालू होता. त्या शालूवर ते पाणी खालचं त्या गाळातलं पाणी उडालं आणि शालू काय झाला, खराब झाला. बायकोनं काही न बोलता नवऱ्यानंच अगोदर वारकरी बाबाचा शर्ट पकडला आणि वारकरी बाबाच्या खणदिशी कानाखाली वाजवली. वारकरी बाबा शब्दही काय बोलले नाही. वारकरी कोणाला म्हणावं माहिती का? अरे समोरच्यानं आपल्याला किती रागानं उत्तर देऊ द्या, पण त्याचं प्रत्युत्तर हे शांततेत देणं, खरं तर त्याला वारकरी असं म्हणावं. आणि मग वारकरी बाबा शब्दही बोलले नाही, निघून गेले. पण ज्या पोरानं वारकरी बाबाच्या कानाखाली वाजवली ते घरी गेलं आणि नेमकी त्याच्या फ्लॅटमध्ये पावसाचं पाणी उतरलं होतं. बोला पावसाचं पाणी उतरलं होतं. आणि त्याच्या घरात जी फरची होती त्या फरचीवर जर पाणी सांडलं आणि त्यावर जर पाय पडला तर माणूस, तुम्हाला जे समजायचं ते समजा. आता फरचीचं पाणी फ्लॅटमध्ये उतरलं आणि जसं पाणी उतरलं तसा त्याचा तो पाय त्या पाण्यावर त्या फरचीवर पडला आणि जसा पाय पडला तसं ते पडलं आणि मागच्या मेंदूवर आपटलं. एका मिनिटात ते कोमात गेलं. बायको आरडायला लागली, धावा पळा वाचवा, यांना काय झालं? नेमकं तिथं 2 पोरं आली होती. त्यांनी बघितलं, अरे यांना आता त्यांना थोडंसं शांत बसवा, कीर्तनाला आलोय का गप्पा मारायला आलोय? विठ्ठला विठ्ठला. गप्पा मारायच्या असतील तर मागं जा. विठ्ठला विठ्ठला. ऐका. आणि मग ती 2 पोरं म्हणली, यांना आता थोड्या वेळापूर्वी एका वारकऱ्याच्या कानाखाली वाजवली. कदाचित त्या वारकरी बाबानं याला शाप दिला असावा म्हणून याची अवस्था झाली. याला उचलू नका, पहिल्यांदा त्या वारकऱ्याला शोधा. किमान त्या वारकऱ्याला शोधलं, त्या वारकऱ्याने याला जो शाप दिलाय तो मागं जर घेतला तर हे पोरग शुद्धीवर राहील. 2 पोरं गाडीवर बसली आणि वारकऱ्याला शोधत निघाली. वारकऱ्याचं भजन चालू होतं. वारकरी बाबा थांबा. थांबवलं वारकऱ्यांना. कशा करता थांबवलं पोरं? अ बाबा, आता थोड्या वेळापूर्वी जे पोरग आलं त्यानं तुमच्या कानाखाली मारली, घरी गेलं आणि ते मागच्या मेंदूर आपटलं, कोमात गेलं बाबा. ते कदाचित तुम्ही शाप दिला असावा म्हणून त्याची ती अवस्था झाली. वारकरी बाबा म्हणले, का पण त्यानं माझ्या का कानाखाली मारली? म्हणजे वारकऱ्याला हेच माहिती नव्हतं की यानं का कानाखाली मारली. बरं, का कानाखाली मारली? अहो बाबा, तुम्ही भजनात एवढे दंग होते की नाचता पाय तुमचा खड्ड्यात गेला. खड्ड्यातलं पाणी वर उडालं. शेजारून त्याची बायको चालली होती. बायकोच्या अंगावर पाणी उडालं आणि बायकोच्या अंगावर पाणी उडाल्यामुळं त्याला राग आला. तुमचा शर्ट धरला आणि तुमच्या कानाखाली वाजवली. अरे पण काय कानाखाली वाजवली? बाबा समजत नाही का? त्याची ती बायको आहे, तिच्यावर तो प्रेम करतो, तिला तो जीव लावतो, म्हणून त्यानं तुमचा शर्ट पकडला, म्हणून त्यानं तुमच्या कानाखाली वाजवली. वारकरी बाबा म्हणले, हेच उत्तर माझं पण आहे. जर त्याची ती बायको आहे, तिच्यावर तो जीव लावतो, तिच्यावर तो प्रेम करतो, तसं त्याचं आहे. पण माझं सुद्धा तसंच आहे. माझ्यावर पण कोणतरी प्रेम करणार आहे, माझी पण कोणतरी वाट पाहणार आहे, माझी 28 युगे कटेवर कर ठेवून वाट पाहणार आहे. माझ्या जर कोणी काम फटात मारली, माझ्या जर कोणी मुस्काडीत मारली, तर माझा पण पांडुरंग परमात्मा आहे. माझ्यावर जर संकट आलं तर माझा सुद्धा भगवान परमात्मा सांभाळ करणार आहे. एवढं उत्तर ऐकलं आणि पोरं गपचिप गाडीवर बसून निघून गेली. माझा सांगण्याचा तात्पर्य हेच की आई वडिलाची जर सेवा असेल आणि पंढरपूरच्या पांडुरंगावर जर आपली निष्ठा असेल तर या जगात आपलं वाटुळं करणारं दुसरं कोणी नाहीच. पण मला वाटतं पण या जगात हेच आपला सांभाळ करणारे. सकळ जीवाचा करीतो संभाळ. मग आम्ही यांच्या जवळ जावं आणि यांच्या जवळ आमची अर्थता लाभावी. कोणाजवळ? विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई.
विठोबा हरे ठोबार कुमाए विठोबार कुमाए ठोबार कुमाए विठोबार कुमाए ज्ञानेश्वर माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. मग तू भगवान परमात्म्या सोडून दुसरं आपलं या जगात खरं तर बाकी सगळ्या काही दुःखाच्या गोष्टी आहे, फक्त ही सेवा आपल्या आई वडिलाच्या आणि भगवान परमात्म्याच्या जवळ लावावी. का हे अविनाशी आहे. अविनाश करी आपुले आयसे लावी मना पेसे गोविंदाचे. एरती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ संपलाय. परत लय दाटे पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं, त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. 12:30 वाजत आलेत. आमच्या खरं तर एकनाथ दादांचं म्हणणं की पिंगळा झाला पाहिजे. काय करायचं, घ्यायचं का थांबायचं? 1-2 मिनिटात काय करायचंय, घ्यायचं ना. 1-2-3 मिनिटामध्ये पिंगळा घेऊयात आणि थांबूया. हे जरी नाही काल फुलं वाटा फुलं तोपर्यंत फुलं वाटून घ्या. तरी दुसऱ्या येईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल तरी नाही काल. टाळी वाजवायची टाळी. हा हा का करी संपलंय कीर्तन. टाळी वाजवायची टाळी. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एकच नाथांनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटण घोटे दादा वर्तमान घोटे. आवाज कोटे दादा वर्तमान कोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. हे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिंगा ग. अवगा दांगड दिंगा ग. दांगड दिंगा ग. दांगड दिंगा ग. अवघा दांगड धिंगा ग. अवघा दांगड धिंगा ग. अवघा दांगड धिंगा ग. अवघा दांगड धिंगा ग. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा बारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. टावर फिरवितो टुकटुक ऐका. डोंगरा फिरवितो तुम्ही टुकुटुकु ऐका. हे टुकटुक ऐका तुम्ही. टुकुटुकु ऐका. टुकटुक ऐका. टुकुटुकु ऐका. डौर 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 ए टुकटुक ऐका. तुम्ही टुकुटुकु ऐका. तुम्ही टुकटुक ऐका. तुम्ही टुकुटुकु ऐका. पिंगळा 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 माधवरी. एक एक टाळी वाजवायची बघा बघा. हा एक टाळी हा टाळी फक्त टाळी सोबत टाळी वाजवायची. पिंगळा माधवारी बोले बोले तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा 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 वा एकदा टाळी वाजवा. आम्हाला
शंख बिंक कीर्तनात आणायची गरज नाही, सगळं ऑलरेडी आहे इथं. आणि म्हणून खरं तर झालेली सेवा समर्पित करतोय. पुनश्च एकदा आपल्या या सगळ्यांचं वैभव आदरणीय वैकुंठवासी सोपानदादा पांडुरंग शेंडगे दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. दादांमागं दोनही भाऊ असतील, भानुदास दादा आहे, दत्तात्रय दादा आहे आणि सुनंदाई आहे, बरोबर ना. अशी तीनही भावंड त्यांची. आणि खरं तर एकनाथ दादा आहे, नवनाथ दादा आहे आणि माझ्या दोनही बहिणी शोभाताई, प्रभावतीताई आहे. ही सगळी मुलं नातवंड इतकी आहेत की ती मोजता येणार नाही. हा सगळा नातवंडांचा मोठा परिवार, हा सगळ्यांच्या वतीनं ही सेवा समर्पित दादांच्या चरणावर समर्पित करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा एखादा अपशब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. बरोबर 12:30 वाजलेत, 10:30ला कीर्तन चालू झालं, 12:30ला बरोबर थांबण्याचा मी प्रयत्न केलाय. काही चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल, ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा. बरं काय तुम्हाला जास्त त्रास दिला, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा, आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत? आळंदीला जर कधी गेलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे माझा, लेकरं का नसणार. आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित करतोय. आता शेवटची चाल नकोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे, काही कारणास्तव आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं, ढगाळ असल्या कारणानं आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला मी पूर्णविराम देतोय. पण आज रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जडजीवा तारण हरिएक या युक्तीप्रमाणे आपण भजन करणार आहे. पण सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, फुलं आपल्या मांडीवर ठेवायची आणि सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. ही टाळी आपल्या दादान करत आहे. ही टाळी जो वाजवल त्याची आदरांजली दादांपर्यंत पोचली. सगळ्यांनी हात वरती, उभे जेवढे तेवढे पण सगळ्यांनी हात वरती घ्यायचे आणि दादांकरता मी सांगल तशी टाळी वाजवायची. चला, 1 2 तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर आप अपने माता पिता की विठ्ठल जय जय. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग अंतकाळी विठो आमासे पावला पुढे सहित झाला गोकर्षू कुंडली बोलिले लेकुरे वेडे वा कोणे